नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण महिला व बाल विकास विभागाची जाहिरात आलेली आहे 17 पदांसाठी. तर ते आपण बघूया. तर ते पद आहे संरक्षण अधिकारी गट क ची जाहिरात आहे. महिला व बाल विकास विभागातील संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता 6 नोव्हेंबर 2025 रोजी आदेश पारित केलेले आहे. त्यानुसार ही जाहिरात आहे. तर बघूया त्या सगळ्यात यामध्ये काय सांगितलं आहे तर. तर या एक्झामसाठी फॉर्म भरण्यासाठी त्यांनी संकेतस्थळ दिलेलं आहे. संकेतस्थळ आहे www.wcdcom म्हणजे pune.com असं हे आहे. म्हणजे पुणे महिला बाल विकास विभागाचं आहे ही जाहिरात. तर ऑनलाईन अर्ज करण्याचा दिनांक दिलेला आहे 8 डिसेंबर 2025 पासून तर 22 डिसेंबर 2025 पर्यंत हा ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. आणि ही एक्झाम सरळ सेवेद्वारे भरण्यात येत आहे. म्हणजे सरळ सेवेद्वारे ही एक्झाम होणार आहे. तर बघा पदं किती आहेत एकूण, तर 17 एकूण पदं दिले आहेत. तर त्यामध्ये सर्वसाधारण एकूण पदे किती आहेत, तर सर्वसाधारण एकूण 11 आहेत. महिलांसाठी 3 आहेत. खेळाडूसाठी आरक्षण नाही. माजी सैनिकांसाठी 2 जागा आहेत. अंशकालीन पदवीधरांसाठी 1 आहे. असे विभागणी जागांची केलेली आहे. सर्वसाधारण 11 आहेत. तर शैक्षणिक अर्हता किंवा अनुभव काय दिलेला आहे, तर कोणत्याही शाखेतील पदवीधर हा फॉर्म भरू शकतो. आणि वयोमर्यादा वगैरे दिलेली आहे. सर्व एक्झामला जशी असते तशीच आहे. खुल्या प्रवर्गासाठी किमान 18 वर्ष आणि कमाल हे 38 वर्षापर्यंत भरता येते. आणि मागासवर्गीयांसाठी कमीत कमी 18 वर्ष पूर्ण पाहिजे आणि 43 वर्षापर्यंत भरता येईल. पदवीधर किंवा अंशकालीन उमेदवारांसाठी वयोमर्यादा 55 वर्षापर्यंत दिलेली आहे. तर हे सगळंच दिव्यांग उमेदवारांसाठी 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा दिलेली आहे. माजी सैनिकांसाठी सुद्धा 45 वर्षापर्यंत दिलेली आहे वयोमर्यादा. तर हे म्हणजे एक्झाम फॉर्म कशा पद्धतीने भरता येईल हे दिलेले आहे. ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप म्हणजे परीक्षा कशा पद्धतीने होईल, तर हे ऑनलाईन परीक्षा या मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची घेण्यात येईल. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नात 2 गुण ठेवण्यात आलेले आहे. संगणक आधारित घेण्यात येणारी ही ऑनलाईन परीक्षा अभ्यासक्रम दिलेला आहे त्यांनी. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे 4 विषय आहेत. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयावर म्हणजे प्रत्येक विषयाला 50 गुण याप्रमाणे 200 गुणांसाठी ही परीक्षा होणार आहे. आणि किमान 45% गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे. तरच ते पुढे चेक होईल तो पेपर. आणि यामध्ये मुलाखत नाही आहे. मुलाखत नसणार. जे एक्झाम होणार आहे ऑनलाईन पद्धतीने 200 गुणांसाठी त्या मार्कांच्या आधारेच निकाल लावण्यात येणार आहे. तर परीक्षा ही कॅम्प्युटर बेस्ड होणार आहे. प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका ह्या स्वतंत्र उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत. विविध सत्रातील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व त्याची काठिण्य पातळी तपासण्यात येऊन त्याचे सामान्यीकरण म्हणजे ते नॉर्मलायझेशन वगैरे होते. मागे जे अंगणवाडी सेविकांच्या किंवा आतापर्यंत ज्या TCS किंवा IBPSद्वारे ज्या एक्झाम झाल्या एकदम सेम त्याच पद्धतीने ही एक्झाम होणार आहे. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही असं दिलेलं आहे. संगणक आधारित ही परीक्षा होणार आहे. 200 गुण आणि एकूण वेळ आहे 120 मिनिट राहणार आहे. तर ही अशा पद्धतीने हे इथं दिलेलं आहे सर्व. आणि एक्झामचं शुल्क किती आहे, तर खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि मागास प्रवर्गासाठी 900 रुपये आहे. परीक्षा शुल्क हा परतावा आहे. म्हणजे एकदा परीक्षा फी भरलं तर पुन्हा परत मिळत नाही आणि ते मिळतच नाही कोणत्याच परीक्षेला. तर सरळ सेवा भरती प्रक्रियेच्या कार्यपद्धती, अटी, शर्ती दिल्या आहेत एवढं कुठं वाचायचं.
ऑनलाईन फॉर्म भरून घ्या. ज्यांची पदवी आहे, ज्यांना पैशाचं तेवढं म्हणजे जास्त प्रॉब्लेम नाही आहे, ते लोक म्हणजे फॉर्म भरू शकतात. कारण अभ्यासक्रम जे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात त्यांचा हा सगळाच अभ्यास झालेला असते. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता त्यांनी दिलेला आहे. तर अशा पद्धतीनं ही जाहिरात आहे. सरळ सेवेतून एक्झाम होणार आहे, TCS वगैरे घेईल. तर तुमची पदवी झालेली असेल आणि तुमच्या कॅटेगरीसाठी जागा वगैरे असतील इथं, तर तुम्ही भरू शकता. इतर मागासवर्गीयांसाठी आहेत 4 जागा. त्यामध्ये सर्वसाधारण 2, महिलांसाठी ते 1 आहे. ते एकूण ओपनमध्ये 17 जागा आहे. भरू शकता. ही कोणतं पद आहे? संरक्षण अधिकारी गट क. वेतन श्रेणी खूप चांगली आहे. 19,900 ते 63,200 पर्यंत वेतन श्रेणी आहे. जर तुम्ही या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.